मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलांसाठी दिवस रात्र राबता, पण तुम्हाला माहितीये का, तुमची एक मोठी चूक त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. आपण मुलांना जगातील सर्वोत्तम शिक्षण देतो, महागडे कपडे आणि गॅजेट्स देतो, पण त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवायला पूर्णपणे विसरून जातो. ती गोष्ट म्हणजे पैशांचे व्यवस्थापन किंवा मनी मॅनेजमेंट. आजकालची मुलं 20-25 वर्षांची झाली तरी त्यांना पैशांची खरी किंमत आणि महत्त्व समजत नाही. जर उद्या तुम्ही नसताना तुमच्या मुलाच्या हातात करोडो रुपयांची संपत्ती आली, तर तो ती संपत्ती टिकवू शकेल का, याचा कधी विचार केलाय? सत्य हे आहे की पैशांचं ज्ञान नसलेली मुलं वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून कमवलेली सगळी संपत्ती केवळ काही वर्षात जुगारासारखी उडवून टाकतात. आज आपण अशा 5 सर्वात महत्त्वाच्या फायनान्शियल धड्यांबद्दल बोलणार आहोत, जे प्रत्येक मराठी आईवडिलांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच नक्की शिकवले पाहिजेत. सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे? शाळा आणि कॉलेजमध्ये मुलांना इतिहास, भूगोल आणि गणित शिकवतात, पण पैसा कसा कमवायचा आणि कसा टिकवायचा हे शिकवत नाहीत. त्यामुळे जेव्हा ही मुलं खऱ्या जगात पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांना EMI, क्रेडिट कार्ड आणि कर्जाच्या जाळ्याची कोणतीही कल्पना नसते आणि ते त्यात अडकतात. आजकालच्या मुलांना जे हवं ते एका सेकंदात मिळतं. त्यांनी नुसतं बोट ठेवलं की पालक स्वतःच्या गरजा मारून कर्ज काढून त्यांना ती महागडी वस्तू देतात. तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करताय, पण मित्रांनो, वास्तवात तुम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अपंग आणि परावलंबी बनवत आहात. त्यांना वाटतं की पैसा ATM मशीनमधून किंवा मोबाईल ॲपमधून आपोआप येतो. त्यामागे आईवडिलांचा किती घाम आणि कष्ट आहेत याची त्यांना शून्य जाणीव असते. हीच मुलं जेव्हा स्वतः कमवायला लागतात, तेव्हा त्यांच्या खिशात पैसा टिकत नाही. पगार होण्याच्या आधीच त्यांचा पुढचा खर्च आणि EMI तयार असतो. आपली मानसिकता अशी असते की आमच्या वाट्याला जे दुःख आणि कष्ट आले ते आमच्या मुलांना नको, आणि याच भावनेपोटी आपण त्यांना वास्तवापासून दूर ठेवतो. आपण त्यांच्यासमोर कधीही पैशांची अडचण बोलून दाखवत नाही. आपण त्यांच्यासमोर कधीच आर्थिक संकटांची चर्चा करत नाही. आपण त्यांना एका खोट्या जगात वाढवतो. पण विचार करा, जेव्हा ह्या प्रोटेक्टेड मुलं खऱ्या आयुष्यातील आर्थिक संकटांना सामोरी जातील, तेव्हा ती त्या संकटांचा सामना कसा करतील? ते डिप्रेशनमध्ये जातील. त्यांना अपयश पचवण्याची आणि पैशांअभावी जगण्याची कोणतीही सवय नसते. म्हणूनच आजकालच्या तरुणांमध्ये फ्रस्ट्रेशन आणि आर्थिक तणावाचे प्रमाण भयंकर वेगाने वाढत आहे. जर आपण त्यांना आज पैशाची किंमत शिकवली नाही, तर उद्या हे जग त्यांना खूप निर्दयीपणे पैशाची किंमत शिकवेल, आणि ते त्यांच्यासाठी खूप वेदनादायक असेल. म्हणून त्यांना खऱ्या जगाची जाणीव करून देणं हे आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे. त्यांना पैशांविषयी सत्य सांगणं हेच खऱ्या अर्थाने त्यांच्यावर प्रेम करणं आहे. पण थांबा, ही परिस्थिती आपण आज आणि आत्ताच बदलू शकतो. तुम्हाला फक्त तुमच्या मुलांसोबत पैशांविषयी मोकळेपणाने बोलायला सुरुवात करायची आहे. त्यांना महागड्या वस्तू देण्यापेक्षा त्यांना फायनान्शियल नॉलेज म्हणजेच आर्थिक साक्षरतेची अमूल्य देणगी द्या, जी त्यांना आयुष्यभर एक मजबूत आणि यशस्वी माणूस बनवेल. चला तर मग पाहूया ते 5 कोणते महत्त्वाचे धडे आहेत, जे प्रत्येक मराठी पालकाने आपल्या पाल्याला कोणत्याही परिस्थितीत आणि लवकरात लवकर दिलेच पाहिजेत. धडा क्रमांक 1, गरज आणि इच्छा यातील फरक. मुलांना शिकवा की जगण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टी फक्त हौस आहेत. त्यांना सांगा की नवीन कपडे घेणे ही गरज असू शकते, पण 5,000 रुपयांचे ब्रँडेड शूज घेणे ही फक्त एक इच्छा किंवा हाव आहे. जेव्हा ते एखादी महागडी वस्तू मागतात तेव्हा लगेच देऊ नका. त्यांना त्या वस्तूसाठी स्वतःचे पैसे साठवायला सांगा. यामुळे त्यांना संयम आणि पैशाचे मोल समजेल. त्यांच्यात ही सवय रुजवा की नेहमी आधी स्वतःच्या गरजा पूर्ण करा, आणि जर पैसे उरले तरच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्च करा. यामुळे भविष्यात ते कधीही दिखाव्यासाठी किंवा लोकांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी कर्जाच्या खाईत अडकणार नाहीत. ते त्यांच्या पैशांचा अतिशय योग्य आणि हुशारीने वापर करतील. धडा क्रमांक 2, पैसा झाडाला लागत नाही. मुलांना हे स्पष्टपणे समजायला हवं की घरात येणारा प्रत्येक रुपया हा तुमच्या प्रचंड कष्टाचा आणि घामाचा आहे. त्यांना सांगा की 1,000 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला किती तास काम करावं लागतं आणि किती लोकांचे बोलणे ऐकावे लागते. त्यांना या वास्तवाची जाणीव होऊ द्या. जेव्हा त्यांना पैशांमागची मेहनत समजेल, तेव्हा ते 500 रुपयांचा पिझ्झा खाण्याआधी किंवा महागडा मोबाईल घेण्याआधी 10 वेळा नक्की विचार करतील. पॉकेट मनी देताना तो फुकट देऊ नका. त्यांना घरातील काही छोटी मोठी कामे करायला सांगा आणि मगच पैसे द्या. त्यांना कष्टाची सवय लावा. यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच वर्क एथिक म्हणजे कामाप्रती आदर निर्माण होईल. ते मोठे झाल्यावर कोणत्याही कामाला कमी लेखणार नाहीत आणि स्वाभिमानी बनतील. आणि सर्वात महत्त्वाचे, त्यांना नो ऐकण्याची सवय लावा. त्यांच्या प्रत्येक हट्टाला होकार देऊ नका. नाही ऐकणे हे त्यांच्या मानसिक वाढीसाठी खूप गरजेचे आहे. धडा क्रमांक 3, बचत आणि कंपाऊंडिंगची ताकद. त्यांना लहानपणापासूनच एक पिगी बँक किंवा गुल्लक आणून द्या आणि त्यात पैसे साठवायला शिकवा. त्यांना शिकवा की मिळालेल्या पैशांपैकी किमान 20% रक्कम ही नेहमी भविष्यासाठी बाजूला काढून ठेवायची असते. ही सवय त्यांचे आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. त्यांना पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याजाची जादू समजावून सांगा. त्यांना सांगा की साठवलेला पैसा कसा स्वतःला वाढवत राहतो. 18 वर्षाचे झाल्यावर लगेच त्यांचे पहिले डीमॅट अकाउंट उघडून द्या आणि त्यांना फक्त 500 रुपयांची का होईना पण स्वतःची पहिली SIP चालू करायला सांगा.
जेव्हा ते स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचे 500 रुपये वाढताना पाहतील तेव्हा त्यांना गुंतवणुकीचे खरे महत्त्व समजेल आणि ते भविष्यात नक्कीच खूप मोठे गुंतवणूकदार बनतील. ही सवय त्यांना इतरांपेक्षा आर्थिक शर्यतीत 10 वर्ष पुढे नेऊन ठेवेल. वयाच्या 30ीत ते खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र झालेले असतील. धडा क्रमांक 4. क्रेडिट कार्ड आणि कर्जाचा भयानक सापळा. मुलांना शिकवा की जे पैसे तुम्ही अजून कमावलेच नाहीत ते पैसे खर्च करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. आजकालच्या तरुणांना बाय नाव पे लेटरची भयंकर सवय लागली आहे. त्यांना वाटतं की EMIवर वस्तू घेणे खूप सोपे आणि फायद्याचे आहे. पण त्यांना समजावून सांगा की हा एक गोड आणि आकर्षक विष आहे. जो माणूस कर्जावर आयुष्य जगतो तो आयुष्यभर फक्त बँकांचा आणि फायनान्स कंपन्यांचा गुलाम बनून राहतो. त्यांना शिकवा की कर्ज फक्त 2च गोष्टींसाठी घेतले पाहिजे. एक म्हणजे स्वतःचं घर घेण्यासाठी आणि दुसरे म्हणजे चांगलं शिक्षण घेण्यासाठी. बाकी कशासाठीही नाही. महागडे मोबाईल, परदेशवाऱ्या आणि ब्रँडेड कपड्यांसाठी जर ते कर्ज काढत असतील तर ते स्वतःच्या हाताने स्वतःच्याच भविष्याची राखरांगोळी करत आहेत हे त्यांना पटवून द्या. जर त्यांना एखादी महागडी वस्तू हवीच असेल तर त्यांना सांगा की आधी पैसे साठवा, गुंतवणूक करा आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून ती वस्तू खरेदी करा. धडा क्रमांक 5. दातृत्व आणि समाजाचे देणे. पैशांचा हव्यास माणसाला अंध बनवतो. म्हणून मुलांना पैशांसोबतच दातृत्वाची आणि इतरांना मदत करण्याची भावना शिकवा. त्यांना सांगा की आपल्या कमाईतील एक छोटासा हिस्सा नेहमी गरीब आणि गरजूंसाठी दान केला पाहिजे. यामुळे त्यांच्यात एक प्रकारची नम्रता आणि कृतज्ञता निर्माण होईल. पैसा हा फक्त स्वतःच्या सुखासाठी नसून तो इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी सुद्धा असतो. ही शिकवण त्यांना पैशाचा योग्य सन्मान करायला शिकवेल. जेव्हा ते गरिबांना मदत करतील तेव्हा त्यांना समजेल की त्यांच्याकडे जे काही आहे ते किती मौल्यवान आहे आणि ते पैशाचा कधीही खोटा आणि चुकीचा अहंकार करणार नाहीत. एक चांगला आणि सुसंस्कृत माणूस बनणं हे करोडपती बनण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचे आहे. हे त्यांना नेहमी उदाहरणासह समजावून सांगत राहा. या 5 धड्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची मुलं कधीही आर्थिक संकटात सापडणार नाहीत. ते एक सन्मानाचे, स्वाभिमानी आणि समृद्ध आयुष्य जगतील. पण सावधान, मुलं तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीतून जास्त शिकतात. जर तुम्ही स्वतःच कर्जाच्या जाळ्यात अडकले असाल तर तुमची मुलं सुद्धा तेच फॉलो करतील. जर तुम्ही स्वतः दिखावा करत असाल आणि विनाकारण पैसे उडवत असाल तर तुम्ही त्यांना बचतीचे धडे देऊन काहीही उपयोग होणार नाही. ते तुमचे ऐकणार नाहीत. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला स्वतःला एक रोल मॉडेल बनावे लागेल. स्वतःच्या आर्थिक सवयी सुधारा. मुलं आपोआप तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागतील. मुलांना सांगा की शेअर मार्केट किंवा फायनान्स ही कोणतीही अवघड गोष्ट नाहीये. ती जीवनाजीविक आवश्यक आणि अत्यंत सोपी कला आहे जी प्रत्येकाला यायलाच हवी. त्यांना घरातल्या आर्थिक चर्चांमध्ये नक्की सहभागी करा. घरातील महिन्याचा खर्च, बजेट आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स त्यांच्यासमोर ठेवा आणि त्यांनाही मतं मांडू द्या. मित्रांनो, उद्या तुम्ही या जगात असाल किंवा नसाल पण तुम्ही दिलेले हे आर्थिक धडे तुमच्या मुलांना आयुष्यभर प्रत्येक पावलावर सुरक्षित ठेवतील. त्यांना फक्त एक मोठी बँक बॅलन्स आणि संपत्ती देऊन जाऊ नका, तर ती संपत्ती कशी सांभाळायची आणि कशी वाढवायची याची अक्कल आणि ज्ञान देऊन जा. कारण संपत्ती एका रात्रीत नष्ट होऊ शकते पण दिलेलं आर्थिक ज्ञान त्यांना शून्यातून पुन्हा एकदा नव्याने करोडपती बनवण्याची ताकद आणि आत्मविश्वास नक्की देईल. आज आणि आत्ताच ठरवा की तुम्ही तुमच्या मुलांना पैशांचे गुलाम बनवणार आहात की पैशांचे खरे मालक बनवणार आहात. निर्णय फक्त आणि फक्त तुमचा आहे. फायनान्स आणि गुंतवणुकीचे असेच महत्त्वाचे धडे स्वतः शिकण्यासाठी आणि कुटुंबाला शिकवण्यासाठी आपला हा चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा.